श्रीजी रेसिपी चॅनल वरती घेऊन येत आहोत एक नवीन रेसिपी। तर आज आपण बघणार आहोत मैद्याचा केक नाही तर गूळ घालून केलेला गव्हाच्या पिठाचा केक। चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री आणि त्याची रेसिपी। आता आपण बघूया गव्हाच्या पिठाच्या केक साठी लागणारी सामग्री। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी गूळ, 1 वाटी दूध, व्हॅनिला इसेन्स, ड्राय फ्रूट्स, मिल्क पावडर, तेल, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर। चला तर आपण आता गव्हाचा केक बनवायला सुरुवात करूया। आपण आता गॅस चालू करू आणि कमी गॅसवर आपण आता हे गरम करून घेणार आहे। त्यामध्ये आता खालती मीठ टाकणार आहे। मीठ आपण का टाकतो तर चांगली वाफ येण्यासाठी आपण हे मीठ टाकतो। आणि आता आपण कमी गॅसवर ही कढई पूर्ण गरम करून घेणार आहोत। त्यावर असा स्टँड ठेवायचा आणि बंद करून घ्यायला आपण अशी कढई गरम करून घेणार आहे। आपण आता हा अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी दूध आपण आता अर्धी वाटी टाकणार आहे आणि नंतर लागता लागता आपण दूध घेणार आहोत। आता ही अर्धी वाटी टाकायची आणि गूळ पूर्ण मिक्सरला बारीक करून घ्यायचं। आता त्यातच आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे, 1 चमचा बेकिंग सोडा टाकणार आहे आणि ही मिल्क पावडर टाकणार आहे आणि चवीपुरतं थोडं मीठ टाकणार आहे। कोणत्याही गोड पदार्थामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव छान येते। आता हे सर्व मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत। आपण आता हे मिक्सरला बारीक केलं, हे गाळून घेऊ आपण। गुळामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल। आता आपण या केकच्या भांड्याला आतून तूप लावून घेणार आहोत, म्हणजे खाली केक चिटकणार नाही। तर अशा प्रकारे चारी बाजूंनी पूर्ण तूप लावून घ्यायचं। आता आपण नंतर हा बटर पेपर, त्याला देखील आपण वरून तूप लावून घेणार आहोत। तुमच्याकडे बटर पेपर नसला तर तुम्ही मैदा पण टाकू शकता। आता आपण हे गव्हाचं पीठ टाकून याच्यात मिक्स करून घेणार आहोत। आता हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं। आम्ही आमचे चाळलेलंच आहे म्हणून मी बिगर चाळता घेतलेलं आहे। आता हे थोडं थोडं टाकून सर्व मिक्स करून घ्यायचंय। आता आपण ही पाऊण वाटी तेल टाकणार आहे, तुम्ही तूप पण टाकू शकता। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात आपण थोडं दूध टाकून घेऊ। तर आपण त्यात व्हॅनिला इसेन्स टाकू। तुम्ही वेलदोडे जायफळची पूड टाकली तरी चालेल। आता आपण तो पूर्ण मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आणि चांगला फिरवून घ्यायचा म्हणजे सॉफ्ट होतो केक। तर आता आपण हे मिश्रण पूर्ण केकच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत। आपण आता अशा प्रकारे पूर्ण हे करून घेऊ। त्याच्यात काही बबल्स असते तर ते निघून जातील। आणि आता वरून आपण हे ड्रायफ्रूट टाकणार आहे। तर अशा प्रकारे आपण केकवर पूर्ण ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहेत आणि इकडे कढई गरम व्हायला ठेवली होती ती देखील गरम झालेली आहे कमी गॅसवरती।
नंतर आपण केक या स्टँडवर ठेवणार आहोत आणि आता आपण हा 30 नाही तर 35 मिनिटं वाफवून घेणार आहोत कमी गॅसवर. आणि आता झाकण पण ठेवणार आहे. अशा प्रकारे आपला केक तयार झालेला आहे. आता आपण यात सुरी टाकून बघू झाला की नाही. हे बघा केक एकदम आपला तयार झालेला आहे. आपण आता याला 5 ते 10 मिनिटं थंड करून घेऊ आणि नंतर काढून घेऊ. प्रकारे केक काढून घेणार आहे. ही प्लेट घ्यायची आणि अशी बटर पेपर वरचा काढून घ्यायचा. बघा एकदम छान प्रकारे आपला केक हा बेक झालेला आहे. अजिबात खाली चिटकलेला देखील नाहीये. एकदम स्पंजी केक तयार झालेला आहे आपला. तर अशा प्रकारे आपला गव्हाच्या पिठाचा गुळाचा केक हा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट मध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुमच्या आवडत्या चॅनल श्रीजी रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.